प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहोत दृष्टांत हा कथासंग्रह, ज्याचे लेखक आहेत नागपूरचे प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर प्रफुल्ल मोकदम. आज आपण ऐकणार आहोत कथा क्रमांक 9, जिचं शीर्षक आहे गुंतता हृदय हे. उत्तर ध्रुवाला अगदी बिलगून असलेला अलास्का हा प्रांत थंडीसाठी प्रसिद्ध असणं स्वाभाविक आहे. उत्तर अमेरिकेच्या अगदी वायव्य टोकाला असलेला हा भूभाग बाकीच्या USA म्हणजे अमेरिकेपेक्षा 2000 किलोमीटर्स दूर एखाद्या अनाथ मुलासारखा एकटाय. अलास्का आणि बाकीची अमेरिका यांच्यामध्ये कॅनडा हा मोठा देश आहे. सतत बर्फाच्छादित असल्यामुळे या अलास्का प्रांतात कुठलंच उत्पन्न होत नसे. त्यामुळे रशियाच्या आधिपत्याखाली असलेला हा प्रदेश फार पूर्वी रशियाने अमेरिकेला स्वस्तात विकून टाकला. जिद्दी अमेरिकन लोकांनी प्रयत्न सुरूच ठेवले आणि त्यांचं नशीब असं जोरदार की या ओसाड प्रदेशात सोन्याचा शोध लागला. शिवाय भरीसभर म्हणून जमिनीखाली पेट्रोलियमसुद्धा मिळालं. त्यामुळे आपोआप अशा कठीण वातावरणात येऊन राहायला लोक तयार झाले. जॉनचे वडील अलास्कात येऊन कामानिमित्त स्थायिक झाले. हळूहळू सुखसोयी वाढत गेल्या. जॉनने लायब्ररियनचा कोर्स केला होता, त्यामुळे अँकरेज युनिव्हर्सिटीत त्याला असिस्टंट लायब्ररियनचं काम मिळालं. प्रमुख लायब्ररियनच्या प्रत्येक कामात जॉनचा हातभार लागत असे. लायब्ररीसाठी मागवलेल्या नवीन पुस्तकांच्या आणि वेळोवेळी येणाऱ्या जर्नल्सच्या नोंदी करणं, विद्यार्थ्यांनी घरी वाचण्यासाठी नेलेल्या पुस्तकांच्या नोंदी काउंटरवर बरोबर होतात किंवा नाही हे तपासणं, संदर्भ ग्रंथ क्रमवार योग्य ठिकाणी लावणं, या सर्व कामांवर जॉनला लक्ष ठेवावं लागत असे. कॉम्प्युटरचा जमाना आलेला असल्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी त्या माध्यमातून ज्ञानार्जन करण्यावर भर देत असत. जॉननं ते क्षेत्रसुद्धा आत्मसात केलं होतं. बरीच जर्नल्स छापील स्वरूपात न येता हळूहळू कम्प्युटरच्या पडद्यावर वाचावी लागत होती. अडीअडचणीत मदत करायला जॉन सतत तयार असे. त्यामुळे विद्यार्थी मंडळीचा तो आवडता होता. आपलं काम बरं आणि आपण बरं अशा स्वभावाचा जॉन होता. त्याला पायी हिंडायचा आणि ट्रेकिंगला जायचा प्रचंड हव्यास होता. त्याची सहचारिणी सोफिया एका सुपरमार्केटमध्ये सेल्स गर्ल म्हणून नोकरी करायची. तिच्या आवडीनिवडी जॉन सारख्याच होत्या. त्यामुळे कामाच्या वेळा संपल्या की फावल्या वेळात ती आणि जॉन नियमितपणे फिरायला जात असत. अलास्काच्या वातावरणाला अनुसरून उन्हाळ्याच्या 4 महिन्यात 20-20 तास दिवसा उजेड मिळत असे. भरपूर भटकण्याचा आनंद जॉन आणि सोफिया उन्हाळ्यात घेत असत. साधारण 1998 पासून जॉनला जाणवू लागलं होतं की पूर्वी इतकं अंतर त्याच्याकडून चालणं होत नव्हतं. त्यामुळे 1999 मध्ये अँकरेज जवळ असलेल्या प्रख्यात पामर हार्ट सेंटरला जाऊन कार्डिओलॉजिस्टकडून त्याने स्वतःची तपासणी करून घेतली. हृदयरोग तज्ज्ञांना असं आढळून आलं की त्याला कार्डिओमयोपॅथी हा दुर्धर हृदयविकार आहे. त्याच्या हृदयाचे स्नायू दिवसेंदिवस कमकुवत होत चालले होते. वाढत्या वयाबरोबर त्याच्या हृदयाची ही कमजोरी वाढत जाणार होती. तिला थांबवण्यासाठी कोणतीच औषधे नव्हती. त्याचे मन जरी 40शीतल्या तरुणाचे होते तरी त्याचे हृदय मात्र त्याला साथ द्यायला तयार नव्हते. अंगमेहनतीची कामे आणि जास्त चालणे त्याच्यासाठी वर्ज्य करण्यात आले. दर 6 महिन्यांनी नियमितपणे तपासणी करण्याचा सल्ला त्याला देण्यात आला. त्याच्या हृदयाच्या गतीचं नियंत्रण बिघडत चाललं होतं. काही कारण नसताना शरीरात रक्त पोचविणारा त्याच्या हृदयाचा भाग अचानक खूप जास्त वेगाने बेताल होऊन जाईल. या व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशनमुळे शरीराचा रक्तपुरवठा बिघडून जात असे. त्याला डिफिब्रिलेटर वापरावं लागत असे. 1999 ते 2011 या 12 वर्षाच्या कालावधीत त्याला 30 वेळा डिफिब्रिलेटरचा उपयोग करावा लागला. हार मानणाऱ्यांपैकी जॉन नव्हता. एवढ्या सगळ्या व्याधी असूनसुद्धा तो 4-5 किलोमीटर्स रोज चालायचा. पण हळूहळू त्याचा तो टप्पा कमी होत गेला. शेवटी 2011 मध्ये अशी वेळ आली की त्याला खोलीतल्या खोलीत चालणं सुद्धा अशक्य होऊ लागलं. पामर सेंटरच्या डॉक्टर्सनी सल्ला दिला की त्याने सिॲटलच्या युनिव्हर्सिटीच्या हृदयरोग विभागात पुढील इलाज करावा. अँकरेजवरून
त्यातल्या त्यात जवळ असणारं नावाजलेलं वैद्यकीय प्रतिष्ठान म्हणजे सिॲटल होतं. खूप जवळ होतं अशातला भाग नाही. अँकरेज आणि सिॲटलच्या मध्ये कॅनडाचा 2000 किलोमीटरचा उत्तर दक्षिण पसरलेला भूभाग होता. सिॲटलला जाणं आवश्यक होण्याचं आणखी एक कारण म्हणजे जॉनच्या हृदयाची कार्यक्षमता अवघी 10% उरली होती. उत्कृष्ट वैद्यकीय सोयीशिवाय विमान तयार करणारी बोईंग कंपनीची मोठमोठी युनिट सिॲटलला होती. विमान तयार करणारं एक हँगर फुटबॉलच्या मैदानाच्या आकाराचं असतं. अशी 4 मोठी हँगर्स तिथे होती. याशिवाय कम्प्युटरशी संबंधित मायक्रोसॉफ्टची प्रचंड यंत्रणा आणि ॲमेझॉनचे सगळे व्यवहार तिथूनच चालत असत. सिॲटल शहरात मोठं विद्यापीठ होतं, मोठमोठी हॉस्पिटल्स होती आणि युनिव्हर्सिटीचं स्वतःचं हृदय शस्त्रक्रिया करणारं प्रख्यात इस्पितळसुद्धा तिथेच होतं. विद्यापीठाच्या हृदयरोग तज्ज्ञांनी जॉनला इत्यंभूत तपासून अनेक आवश्यक त्या तपासण्या केल्या आणि निर्णय दिला की जॉनसाठी हृदयाचं प्रत्यारोपण म्हणजेच हार्ट ट्रान्सप्लांट हा एकमेव उपाय आहे. अपघातामुळे डोक्याला जबरदस्त मार लागून मेंदू कायमचा निकामी होऊ शकतो. अशा व्यक्तीचं हृदय बरेचदा सुरू असतं आणि श्वसनक्रिया सुरू असते, किंवा वेळेवरती व्यक्ती हॉस्पिटलात पोहोचली तर व्हेंटिलेटरद्वारे श्वसन सुरू ठेवलं जातं. एकदा मृत झालेला मेंदू परत काम करू शकत नाही. अशा व्यक्तींना ब्रेन डेड म्हणजे मेंदूच्या निष्क्रियतेमुळे मृत असं म्हटलं जातं. परंतु हृदय सुरू असल्यामुळे ती व्यक्ती खऱ्या अर्थाने मृत नसते. या ब्रेन डेड अवस्थेत ती व्यक्ती काही दिवस जिवंत राहू शकते, पण इतर शारीरिक व्यवहार नर्सिंग स्टाफला आणि डॉक्टर्सना सांभाळावे लागतात. अशावेळी अगदी जवळच्या नातेवाईकांना परिस्थितीची गंभीरता समजावून त्यांची लेखी परवानगी घेऊन त्या व्यक्तीचे वेगवेगळे अवयव दान करता येतात. अवयव दान केल्यानंतर त्या व्यक्तीच्या पेशींसोबत जुळवून घेऊ शकतील अशाच गरजू व्यक्तीला ते अवयव शस्त्रक्रियेद्वारे लावता येतात. हृदयाचं प्रत्यारोपण करताना जॉनच्या बाबतीतही ही समस्या येणारच होती. कुणाचा तरी अपघात होईल, त्याचे हृदय मिळू शकेल, पण टिश्यू टायपिंग करून ते जॉनशी मॅच होणं आवश्यक राहणार होतं. असं हृदय मिळालंच तर जॉनचं सिॲटलला असणं गरजेचं होतं, कारण ट्रान्सप्लांट लगेच काही तासात करावं लागतं. जॉनचं केवळ 10% काम करणारं हृदय अजून किती दिवस साथ देईल हे एक मोठंच प्रश्नचिन्ह होतं. सिॲटलच्या हृदय प्रत्यारोपण करणाऱ्या डॉक्टरांनी या सर्व बाबी विचारात घेतल्या. त्या चर्चेत भाग घेणारा डॉक्टर आयुष हा भारतीय वंशाचा होता. त्याचा जन्म भारतात झाला होता, पण पुढचं सर्व शिक्षण अमेरिकेत झालं होतं, कारण त्याचे वडील अमेरिकेत स्थायिक झाले होते. त्याचे वडील स्वतः सर्जन होते आणि आजोबासुद्धा मध्य भारतातले प्रख्यात सर्जन होते. डॉक्टर झाल्यावर आयुषने सर्जरीत स्पेशलायझेशन केलं. इतक्यावरच तो थांबला नाही. त्याने हार्ट सर्जरीमध्ये सुपर स्पेशलायझेशन केलं आणि सिॲटल युनिव्हर्सिटीच्या हार्ट सेंटरमध्ये तो काम करू लागला. अनेक हार्ट ट्रान्सप्लांट तो स्वतः करून चुकला होता. जॉनच्या नाजूक प्रकृतीकडे पाहून आयुषने असा पर्याय सुचवला की ट्रान्सप्लांटसाठी योग्य हृदय केव्हा मिळेल हे अनिश्चित असल्यामुळे जॉनला यांत्रिक हृदय लावणं हा पर्याय आपल्याला वापरता येईल. जॉन सारख्याच ज्यांचं हृदय अतिक्षीण झालं आहे अशा व्यक्तींना असं यांत्रिक हृदय लावून त्यांचं आयुष्य वाढवणं शक्य झालेलं आहे. सिॲटलला ही शस्त्रक्रिया झालेली असल्यामुळे आयुषचा त्या प्रणालीवर प्रचंड विश्वास होता, कारण त्या शस्त्रक्रियेत त्याचा सहभाग होता. आयुषचं म्हणणं इतर सर्व सर्जन्सला पटलं. जॉनला हे सगळं समजावून सांगण्याची जबाबदारी आयुषच्या बॉसने आयुषवरच टाकली. जॉनला हे समजावणं गरजेचं होतं की यांत्रिक हृदय हा तात्पुरता पर्याय आहे. त्याच्या योग्यतेचं अवयवदानात मिळालेलं हृदय प्राप्त झालं की ती शस्त्रक्रिया नंतर करावीच लागेल. म्हणजे 2 प्रचंड मोठ्या शस्त्रक्रिया जॉनवर केल्या जाणं आवश्यक ठरणार होतं. अगदी सुरुवातीला कृत्रिम हृदय लावलेल्या व्यक्तींना हॉस्पिटलमध्येच ठेवावं लागत असे. यांत्रिक हृदय विजेच्या पुरवठ्यावर चालत असे. बॅटरी लावण्याचा पर्याय असला तरी ती भली मोठी अवजड बॅटरी घेऊन चालणं त्या ऑपरेशन झालेल्या व्यक्तीला शक्य होत नसे. लांब तार वापरून तो वॉर्डच्या आतल्या आत चालू फिरू शकत असे, पण एक प्रकारची ही स्थानबद्धता त्याला सहन करावी लागत असे.
पुढे त्यात सुधारणा होत गेल्या. अतिशय छोट्या जागेत बसू शकतील अशा कमी वजनाच्या बॅटरीज तयार होऊ लागल्या. जॉनच्या कृत्रिम हृदयाला पुरवठा करणारी बॅटरी इतकी लहान होती की शाळकरी मुलाच्या पाठीवर वापरायच्या दप्तरी इतकी पिशवी सुद्धा त्यासाठी पुरणार होती. शस्त्रक्रियेनंतर जॉन धून चालू शकणार होता. बॅटरी सतत चार्ज असणं आवश्यक ठरणार होतं. जोपर्यंत जॉनच्या हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणार नव्हती तोपर्यंत हा पर्याय आणि हे सगळे सोपस्कार सांभाळावे लागणार होते. आयुषने शांतपणे जॉनला हे सगळं काही यथासांग समजावून सांगितलं. तो जॉनला म्हणाला, शरीरात सगळीकडे रक्त पोचवण्याचं काम हृदय करत असतं. हृदयाच्या डाव्या भागाचं म्हणजे व्हेंट्रिकलचं काम बिघडलं असेल तर अशा व्यक्तीला LVAD म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिकल असिस्ट डिव्हाइस एवढाच भाग लावून काम चालतं. कार्डिओमायोपॅथीमुळे तुमचं हृदय पूर्णपणे कमजोर झालेलं आहे. त्यामुळे तुमच्या हृदयाच्या जागी TAH म्हणजे टोटल आर्टिफिशियल हार्ट बसवावं लागेल. जॉन आणि सोफियाने सगळं काही नीट समजावून घेतलं आणि संमती दिली. हार्ट सेंटरच्या विभाग प्रमुखांनी जॉनच्या शस्त्रक्रियेची जबाबदारी आयुषवरच टाकली. डॉक्टर्सची तुमची चौथी पिढी आहे हे मला माहीत आहे. तुझे वडील आणि आजोबासुद्धा नुसतेच डॉक्टर नाही तर सर्जन होते हेही मला माहीत आहे. सर्जरी तुझ्या जीन्समध्ये भिनली आहे. तेव्हा माझा पूर्ण विश्वास आहे की हे ऑपरेशन तू व्यवस्थित करशील. अनेक बायपास आणि हार्ट ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया तू केल्या आहेस. तू चांगलं ऑपरेशन करशील याबद्दल मला तिळमात्र शंका नाही. जॉनचं ऑपरेशन आयुष आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून व्यवस्थित केलं. काढून टाकलेल्या हृदयाच्या जागेवर लावलेलं बॅटरीवर चालणारं TAH व्यवस्थित काम करू लागल्यावर जॉनला अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं. तिथल्या नर्सेस आणि डॉक्टरनी आपली जबाबदारी चोख बजावली. बेशुद्धीकरता दिलेल्या इंजेक्शनचा प्रभाव हळूहळू कमी होत चालला होता. जॉनला शांत झोप लागली होती. स्वप्नात त्याला सरळ नाकाचा, सावळ्या वर्णाचा, भारतीय वंशाचा डॉक्टर आयुष धीर देतो आहे असं दिसत होतं. हळूहळू जॉन शुद्धीवर आला. ग्लानी होतीच, त्यामुळे अर्धवट झोपेत अर्धवट जागेपणी अशा अवस्थेत तो पुढचे काही तास हिंदोळत होता. सकाळी राऊंडवर येण्यापूर्वी आयुषने डॉक्टरकडून जॉनच्या प्रगतीची पूर्ण कल्पना घेतली. त्याला खूप समाधानी वाटत होतं कारण त्याचा पेशंट छान पूर्वस्थितीत आला होता. जॉन बिछाण्यात शांत पडला होता. अधूनमधून डोळे उघडून तो इकडे तिकडे बघायचा. आयुषने त्याला विचारलं, कसे आहात? मान हलवून जॉनने उत्तम आहे असा प्रतिसाद दिला. आजचा दिवस तुम्हाला पूर्ण आराम करावा लागेल. उद्या उठवू तुम्हाला. राऊंड आटोपून डॉक्टर आयुष कामावर गेला. संध्याकाळी घरी जाण्यापूर्वी एकदा त्याने जॉनचे पॅरामीटर्स पाहून घेतले. ऑपरेशन नंतरच्या तिसऱ्या दिवशी त्याने जॉनला सांगितलं, तुम्ही थोडं उठायचा प्रयत्न करा, अगदी सावकाश. नर्सेसने त्याच्या पाठीखालचा बॅकरेस थोडा उंच केला. त्यामुळे त्याच्या कमरेवरचा डोक्यापर्यंतचा भाग उचलला गेला. त्या तिरक्या स्थितीतून प्रयत्नांती उठून बसणं त्याला फारसं जड गेलं नाही. कोपरासमोरची इंट्राव्हेनस फ्लुइड्सची नळी, नाकातला कॅथेटर, पोटात पातळ अन्न नेण्यासाठी दुसरी अजून एक नळी, अशा सगळ्या नळ्यांमधून जॉनचा चेहरा वेगळाच दिसत होता. नकली हृदय आपलं काम व्यवस्थित करत होतं. आयुषची शस्त्रक्रिया 100% यशस्वी झालेली होती. जॉनला त्याने सांगायला सुरुवात केली, टेनिसच्या एखाद्या मॅचचा प्रत्येक सेट आणि प्रत्येक पॉइंट महत्त्वाचा असतो. एक एक पॉइंट जिंकत शेवटी मॅच आपण जिंकतो. कालच्यापेक्षा आज तुमची प्रकृती अजून जास्त छान दिसते आहे. अजून काही वेळ तुम्हाला बसवून ठेवता येईल. उद्या उभं करू आणि परवा चालण्याचा प्रयत्न करू. सगळं हळूहळू करावं लागेल. आवश्यक त्या इतर सूचना नर्सेसना देऊन आयुष निघून गेला. दुसऱ्या दिवशी जॉन उभा राहू शकला आणि हिम्मत करून 2-4 पावलं चालूही शकला. 1 आठवडा होईपर्यंत पाठीवर बॅटरी लावून चालण्या इतपत प्रगती झाली होती. वॉर्डमध्ये जवळजवळ 20-25 पावलं कुणाचीही मदत न घेता जॉन चालू लागला. त्याचं चालण्याचं हे अंतर आयुष रोज वाढवत होता. हॉस्पिटलच्या आतल्या पाऊल वाटांवर तो चक्कर मारून आला. साधारण 1 महिना होईपर्यंत जॉन रोज 2 किलोमीटर चालू लागला. आयुषने त्याची इत्थंभूत तपासणी करून त्याला सुटी देण्याचा निर्णय घेतला. अर्थात अजून 1 महिना
त्याला सिॲटलला राहावं लागणार होतं. पाठीवर बॅटरी लावून चालण्याचा त्याचा व्यायाम सुरूच राहणार होता. दर आठवड्याला अर्धा किलोमीटर म्हणजे महिन्याला 2 किलोमीटर चालण्याचा वाढीव पल्ला तो गाठू शकला. त्याला अँकरेजला जाण्याची परवानगी मिळाली. अँकरेजला त्याने आपला चालण्याचा पल्ला अजून वाढवत नेला. रोज बॅटरीसह 9 किलोमीटर तो चालू लागला. त्या 7 महिन्यात जॉन एकूण 900 किलोमीटर चालला होता. त्याचं बिनबोभाट काम करणारं TAH एकदम समाधानकारकरित्या काम करत होतं. एक दिवस सिॲटल युनिव्हर्सिटीच्या हार्ट हॉस्पिटलमधून फोन आला, लवकरात लवकर इथे पोहोचा. हृदयरोपण करण्यासाठी तुमच्या शरीराला मॅच होणारं हृदय मिळालं आहे. पुढच्याच विमानाने तो सिॲटलला पोहोचला. हार्ट ट्रान्सप्लांटसाठी त्याला लगेच ॲडमिट करण्यात आलं. हे सुद्धा ऑपरेशन आयुषनेच करावं असा आदेश कार्डिओलॉजीच्या प्रमुखांनी दिला. टोटल आर्टिफिशियल हार्टपेक्षा हृदय प्रत्यारोपण आणखी जास्ती कठीण प्रकारची शस्त्रक्रिया होती. TAH काढून त्या जागी अवयवदानात मिळालेलं हृदय जॉनला लावण्यात आलं. यापुढे जॉनला पाठीवर बॅटरी बाळगावी लागणार नव्हती. जर बॅटरी बंद पडली तर सगळा खेळ संपणार ही धास्ती नेहमीसाठी संपली होती. आतापर्यंत दुसऱ्या कुणाचं असलेलं हृदय यापुढे नेहमीसाठी जॉनचं झालं होतं. अनेक औषधं, इंजेक्शन्स, फिजिओथेरपी या सर्व अनुभवातून जात जॉनला 2 महिने हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं. टिश्यू टायपिंग आणि मॅचिंगच्या सर्व तपासण्या समाधानकारक झाल्या असल्या तरी अ व्यक्तीचे विशिष्ट अवयव ब व्यक्तीमध्ये कसे काम करतील हे सांगणं कठीण असतं. जॉन त्या सर्व दिव्यातून त्याच्या प्रचंड इच्छाशक्तीमुळे आणि परमेश्वर कृपेमुळे समर्थपणे गेला. रिजेक्शन होऊ नये म्हणून दिली जाणारी औषधं हळूहळू कमी करण्यात आली. हळूहळू जॉन आपलं आयुष्य पूर्वीप्रमाणे जगण्यास समर्थ झाला होता. आयुषने त्याला सांगितलं, मृत्यूसोबत चाललेला आपला टेनिसचा खेळ आपण जिंकला आहे. अँकरेजला परत जायला काहीच हरकत नाही. तरीही दर 3 महिन्यांनी पामर इन्स्टिट्यूटला भेट द्यायचीच. वर्षातून एकदा सिॲटलला जायचं. तुमच्या आनंदातला थोडासा वाटा मला मिळाला तर मला धन्य वाटेल. डॉक्टर आयुषचा निरोप घेताना जॉनला अश्रू आवरता आले नाहीत. तो आयुषला म्हणाला, लोकांच्या आयुष्यात चमत्कार होतात हे मी ऐकलं होतं. माझ्या आयुष्यात मृत्यूच्या इतका जवळ जाऊन सुद्धा मृत्यूला केवळ तुमच्यामुळे एकदा नाही तर 2दा मी हुलकावणी देऊ शकलो. जिवंत असेपर्यंत मी तुमचं ऋणी असणार. माझ्या हृदयाची प्रत्येक धडकन केवळ तुमच्यामुळे सुरू आहे. ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो आणि उत्तम स्वास्थ्य मिळो. अशा अनेक शस्त्रक्रिया तुम्ही व्यवस्थितरित्या पार पाडाल याबद्दल मला शंकाच नाही. ईश्वर नेहमी तुमच्या मागे मदतीला उभा राहणार अशी माझी खात्री आहे. डॉक्टर, एक सांगायचं राहिलं. यांत्रिक हृदय असताना हृदयाची धडधड त्या 7 महिन्यात मला ऐकूच आली नव्हती. आता सोफियाने नुसता हातात हात घेतला तरी माझं हृदय धडधडत आहे हे जाणवतं. त्यासाठी तुमचे विशेष धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण जी कथा ऐकली तिचं नाव होतं गुंतता हृदय हे आणि तिचे लेखक होते डॉक्टर प्रफुल्ल मोकदम. ही कथा त्यांच्या दृष्टांत या कथासंग्रहामध्ये समाविष्ट आहे आणि या कथेचं अभिवाचन केलं होतं मी म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांनी. आपल्याला हे अभिवाचन माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळालं. आपल्याला ही कथा आणि तिचं अभिवाचन कसं वाटलं हे जरूर जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत. कृपा करून आपले कमेंट कथेखाली कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा आमच्या दोघांचे नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. आम्हाला व्हॉट्सअप करून आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. धन्यवाद.